मित्रांनो, आज आहे रविवार. रविवार म्हटलं की धमाल, सुट्टीचा दिवस. कुठेतरी टूरवर जायचं, फिरायला जायचं, असंच काहीतरी आपलं नियोजन असतं. चला तर मग आज आपण अंजनेरीला जाऊया. पहा, आता हे मोटरसायकलवाले देखील अंजनेरीला चाललेत. हे पहा, हा दिसतोय आपल्याला ढगामध्ये लपलेला अंजनेरीचा पर्वत. अंजनेरीचा पर्वत माहिती ना तुम्हाला? जिथे महाबली हनुमंताचे जन्मस्थान आहे. चला, आता आपण आहोत अंजनेरी गावामध्ये. रस्ता हा छोटा आहे. आपला जर ड्रायव्हर चांगला असेल, तर मग काही अडचण नाही. हायवेपासून जो 3 किलोमीटरपर्यंत आपण पर्वतावर मोठी गाडी नेऊ शकतो. खूप वळणं-वळणं आहेत रस्त्याला, पण गाडी 3 किलोमीटरपर्यंत वर जाते. गाव ओलांडल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला फॉरेस्ट विभागाचा चेक नाका लागेल. तिथे प्रति माणसे ₹30 एंट्री फीज आहे आणि गाडीसाठी ₹40 एंट्री फी आहे. तिथे गाडी पार्किंग केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक चेक नाका फॉरेस्ट ऑफिसचा आहे. तिथे सर्व साहित्य चेक करून मगच आपल्याला ते पुढे सोडतात. त्याचप्रमाणे आपण जी पावती फाडली आहे, तिकीट काढलं आहे, ते देखील इथं पुन्हा चेक होतं. रजिस्टरला एंट्री होते आणि मगच आपण पुढे किल्ल्यावर, पर्वतावर जायला निघतो. चला तर मग आता आपण पर्वतावर चढाई करायला सुरुवात करूया. आता देवस्थान म्हटलं की कपाळावर तिलक लावणारे वारकरी तिथे असतातच. त्याचप्रमाणे या किल्ल्यावर, पर्वतावर चढताना आम्हाला प्रथम असे लहान बालक टीका लावणारे दिसले. आम्ही पण टीका लावून घेतला आणि पुढे निघालो. आता पायऱ्या आणि माकडं. आता बजरंगबलीचे जन्मस्थान म्हटल्यावर तिथे माकडं तर या माकडांना देखील आपण बजरंगबलीचा अवतारच मानतो. आता आमच्याबरोबर असणारे कार्यकर्ते चढाईला सुरुवात केलेली आहे. आमचे कार्यकर्ते म्हणजे हे एक कार्यकर्ते दिसतात. थोडंसं पायऱ्या सोडून वर गेल्यावर असा एक आपल्याला कडा लागतो. कडा थोडासा धोकादायक आहे, पण साईडनी लोखंडाचं बॅरिकेडिंग केलेलं असल्यामुळे जायला काही अडचण नाही. तरी पण तिथे जर गर्दी केली तर खालून फॉरेस्ट विभागाचे लोक गर्दी करू नका, गर्दी करू नका, पुढे चालत राहा, अशा पद्धतीचे लाऊडस्पीकरवर सूचना करत असतात. आता आम्ही इथं उभं राहिलो होतो, तर आम्हाला देखील खालून अशाच प्रकारच्या सूचना मिळत होत्या. त्यामुळे आम्ही तात्काळ तिथून पुढे निघालो. पुढे निघाल्यावर असेच, आता पावसाळा असल्यामुळे असे पाण्याचे झरे असे ठिकठिकाणी आपल्याला आढळतात. असाच हा निसर्गाचा खळखळणारा पाण्याचा आवाज आणि सोबत असणारी ही माकडे, अशा पद्धतीने आम्ही पर्वतावर चढायला सुरुवात केली. आता ही माकडे आमच्याबरोबरच होती. काही ठिकाणी बरोबर, तर काही ठिकाणी अचानक गायब होऊन जायची. या ठिकाणून निसर्गाचं दृश्य पहा ना, किती सुंदर दिसतंय. खाली असणारा पाझर तलाव आणि आजूबाजूची हिरवाई अशी खूप छान दिसते. आता आमची टीम त्याच्यानंतर पुढे निघाली आणि पुढे आता 2 डोंगरांच्या मधून आपल्याला वरती पायऱ्या चढायच्या आहेत. पाऊस सतत चालू चालू होता आणि पायऱ्यांवरून सारखं पाणी येत होतं. थोडंसं शेवाळ असल्यामुळं आपण चढताना काळजी घ्यावी. या प्रकारे 2 डोंगरांच्या दऱ्यांमधून हा जवळजवळ 70 डिग्री अंश सेल्सिअसचा तिरका उतार असणारा हा एक रस्ता आहे. या रस्त्याने जाताना दोन्ही बाजूला पर्वताच्या 2 अशा भिंतीच दिसतात आणि एका बाजूला या भिंतीमध्ये जैन तीर्थंकर यांच्या कोरीव लेणी आहेत. लेणीसुद्धा पाहण्यासारख्या आहेत. या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर वरती एक सपाट पठारी प्रदेश दिसतो. डोंगर वरतून थोडासा सपाट आहे, परंतु आताशी का आपलं 25% वरती चढाई झालेली आहे. डोंगरावर आल्यानंतर खूप मोठ्या प्रकारचं वारं लगेच आपल्याला जाणवू लागतं. आता या ठिकाणी पहिला स्टॉप आहे. इथे एक स्टॉल आहे आणि या स्टॉलवर आपल्याला पाणी बॉटल्स आणि इतर खाद्य पदार्थ मिळतात. वरती पर्वतावर फक्त 4 स्टॉल आहेत. त्यातलाच हा पहिला नंबरचा स्टॉल. तर पुढे जरी सपाट प्रदेश दिसत असला तरी वारं भयंकर होतं. आम्ही या वाऱ्याचा खूप 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 म्हणजे खूपच एन्जॉय घेतला. पहा, किती जबरदस्त वारा आहे. इतकं वारं जोरात होतं की पाण्याची बॉटल जर पाणी पिण्यासाठी घेतली आणि वरून पाणी जर तोंडामध्ये ओतायचा प्रयत्न केला तर पाणी तोंडात पडतच नव्हतं. डायरेक्ट 1 फूट लांब तोंडापासून पाणी पडत होतं आणि धुकं तर वरती इतकं होतं
की एक 10 फुटावरच देखील आपल्याला दिसत नव्हतं. मध्येच धुकं खूप यायचं, ढग यायचे आणि मध्येच वाऱ्याच्या हवेने अचानक धुकं गायब व्हायचं आणि ढगही गायब व्हायचं. अशा प्रकारे आल्हाददायक वातावरण वरती होतं. आता आपण आलोय वरच्या पठारावरील हनुमंताच्या मंदिरामध्ये. या मंदिरामध्ये अंजनी मातेची मूर्त आणि समोर बाल हनुमानाची मूर्त आहे. येथे या या ठिकाणी प्रसादाचे किंवा हारांचे जास्त स्टॉल नाहीत. इथेच बाहेर 2 मुली रुईच्या पानांचे हार विकत होत्या. आपणही कधी दर्शनासाठी गेल्यानंतर यांच्याकडून हार नक्की खरेदी करा, कारण त्यांची रोजी रोटी या हार विक्रीवरच अवलंबून असते. हे पहा, आपण आता अंजनी मातेचे आणि बजरंग बलीचे दर्शन करूया. ही जी उभी मूर्त दिसतीये ती अंजना मातेची आहे आणि ही छोटी बाल बजरंग बलीची म्हणजे हनुमानजीची आहे. मंदिरामध्ये असा एक दिवा लावलेला आहे आणि पूर्ण भिंतीवर श्रीराम 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 अशा प्रकारे लिहिलेले आहे. चला आता आपण दर्शन करून इथे दर्शन करून पुढच्या प्रवासाला निघूया. पहा, आम्हाला इथे एक गाय आणि वासरू दिसले. एवढ्या पायऱ्या चढून कशा काय वरती आले असेल देवच जाणे. हे आहे एक तळं. इथे मंदिराच्या शेजारीच असणारं हे मोठं तळं आहे आणि इथे उन्हाळ्यामध्ये या तळ्यातल्याच पाण्याचा पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापर केला जातो. चला आपण आता वरती अजून चढायचं आहे. आर्तशिक 30% भाग चढून झाला आहे. तर आता आपल्याला वरती आता उभं चढण आहे, तर त्याच्या प्रवासाला आपण निघूया. आमची टीम चाललीच आहे. धुक्यात हरवलेला रस्ता, धुक्यात, हिरवाईत, जंगलात या अशा प्रकारच्या रस्त्याने आता आम्ही पुढं निघालेलो आहे. या बाजूला एक आश्रम आहे. आपण पाहूया कोणता आश्रम आहे ते. चला मी तुम्हाला दाखवतो. इथे एक पाटी लावलेली आहे, तर ती आपण काय पाटी लावली आहे ती पाहू. सिद्ध अंजनी माता आश्रम. इथे एक आश्रम आहे. पुढं काय आम्ही तिकडं आश्रमाच्या बाजूला गेलो नाही. आम्ही वरती जे जन्मस्थान आहे तर आता जन्मस्थानाकडं पुढं निघालो आहे. जन्मस्थानाकडे जाताना देखील खूप पायऱ्या आहेत. काही पायऱ्या उंच आहेत, चढायला जरा प्रॉब्लेम येतो. तसेच पायऱ्यांच्या कडेने खोल दऱ्या आहेत. या दऱ्यांमध्ये आता धुकं आणि ढग असल्यामुळे खालचा काहीच भाग दिसत नाही. खाली गावं, काही तळे छान दिसतात. आज पावसाळा चालू असल्यामुळं सर्वत्र धुकंच पसरलेलं आहे आणि वर कुठं जायचं आहे ते पण सुद्धा दिसत नाही. बजरंगबलीचे जन्मस्थळ ज्या पर्वतावर आहे वरती, तो सुद्धा धुक्यामध्ये हरवलेला आहे. फक्त पुढचे 10 फुटापर्यंतचे ते 20 फुटापर्यंतचं थोडंसं दिसतं आणि त्याच पायऱ्यांनी आम्ही आणि बाकीचे पर्यटक वरती चाललेलो आहेत. पायऱ्या पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी चिखल आणि काही ठिकाणी अशा खराब झालेल्या आहेत. त्याच्यामुळं चालताना जरा सावकाश चालायचं. आमची कंपनी आता कार्यकर्ते थोडे दमलेत, थोडासा दम खात आहेत. थोडा दम खाऊन आपण आता पुढं निघूया. हे जे बसलेले लाल शर्टवाले आहेत ते आहेत सिद्धेशजी. त्यांच्या शेजारी आहे समर्थ आणि नंतर आला तो संतोष. असे 3 जण कार्यकर्ते. आता हा इथं रस्ता दाखवला आहे, जन्मस्थानाकडे जाण्याचा रस्ता असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे. ठिकठिकाणी अशा ठिकाणी आता आपण पुन्हा वरती आलेलो आहे. आता पुन्हा एक पठारी सपाट प्रदेशवरती आहे आणि इथे शेवटचं स्टॉल इथं आहे. वरती आल्यानंतर हे पहा, आता हे 4 नंबरचं स्टॉल आपल्याला दिसत आहे. चला बरं आपण जरा त्या स्टॉलमध्ये पाहूया काय काय आहे. जरा जवळ जाऊन तुम्हाला मी स्टॉल दाखवतो. सगळीकडं धुकंच दिसतंय. छान गार वारा, धुकं, दुसरं काहीच नाही. चला आता आपण नाही ना स्टॉलमध्ये आमचे कार्यकर्ते बसले उठेपर्यंत जरा स्टॉलमध्ये चक्कर मारून येऊ आपण. आहे स्टॉल, याच्यामध्ये बिस्किट, काही पाणी बॉटल, काही कुरकुरे, काही लिंबू अशा प्रकारे. चला आता आपण पुढं पायऱ्या नाहीत,
आता इथून पुढं एक अर्धा किलोमीटरवर बजरंगबलींचे म्हणजे हनुमंतांचे जन्मस्थान आहे. पण रस्त्याने असे चिखल वगैरे आहे. पाऊस पडल्यानंतर जरा चिखलामध्ये सरकू पण शकतो. आमचे कार्यकर्ते थोडे सरकले होते, पण काही जास्त लागलं नाही. आणि आता आपण जाऊया. हे खाली जे दिसतंय, खाली खूप खोल दरी आहे. आम्ही पाठीमागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा इथून पाहिलं असता खूप छान असं हिरवगार त्र्यंबकेश्वर दिसतं खालच्या बाजूला. आता आपण जाताना जर आपल्याला धुकं कमी झालेलं असेल तर आपल्याला खालचा भाग पाहायला मिळेल. हे पहा, इथं फॉरेस्टच्या विभागाच्या लोकांनी हे कर्दळीचे कंद लावलेले आहेत. हे कर्दळीचे कंद जेव्हा दिसायला लागतात समजून घ्यायचं का आता जन्मस्थळ जवळ आलंय. हे पहा, चिखल असल्यामुळे थोडा निसरडा रस्ता आहे. इथं पण लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? हनुमान जन्मस्थळ. हां, हनुमान जन्मस्थळ म्हणजे हे असं ठिकठिकाणी लिहिलेलं असल्यामुळे ना बाहेरून जे पर्यटक येतात त्यांचा रस्ता चुकत नाही आणि ते बरोबर जन्मस्थळाकडे जातात. आमचे कार्यकर्ते आता जसं जसं जन्मस्थळ जवळ येत आहे तसं तसं त्यांचा उत्साह वाढत चालला आहे आणि ते तर आता जन्मस्थळाच्या दिशेने पळायलाच लागले. पहा, आता पुढं जन्मस्थळ एकदम जवळ आहे पण धुक्यामुळं आपल्याला दिसत नाही. असा चिखल आहे त्याच्यामुळं जरा एवढा पळणं पण बरोबर नाही. सडकला पाय तर पडण्याची पण शक्यता आहे. चला, आता आपण अजून पुढं जाऊया हळूहळू. आणि हे काही पर्यटक दिसत आहेत. हे पहा, हां, जन्मस्थळाजवळचा ध्वज दिसू लागलेला आहे. ध्वज आपल्याला धुक्यातच दिसतोय. तर आता आपण ध्वजाकडे जाऊया. आणि हनुमंतांचा जन्म कसा झालेला आहे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही चालता चालता तुम्हाला हनुमंतांचा जन्म कसा झाला ते थोडक्यात सांगतो. दशरथ राजाने पुत्र प्राप्तीसाठी एक यज्ञ केला होता. त्या यज्ञातून एक देवता बाहेर आल्या आणि त्यांनी काही प्रसाद म्हणून दशरथ राजाला दिला होता. तर त्या प्रसादामुळेच दशरथ राजाला राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे पुत्र प्राप्त झाले होते. ज्यावेळी प्रसाद दशरथ राजा स्वीकार करत होते त्यावेळी एका पक्षाने म्हणजे घारीने त्यातला थोडासा प्रसाद उचलून हवेत उडाली आणि तोच प्रसाद अंजना माता जंगलामध्ये तपश्चर्या करत होती त्या ठिकाणी तो प्रसाद त्या घारीच्या तोंडातून पडला आणि अंजना मातेने तोच प्रसाद ग्रहण करून त्या प्रसादापासून अंजना मातेला देखील पुत्ररत्न प्राप्त झाले. तेच हे हनुमानजी. हनुमानजींची जन्मकथा अशी आहे की जन्माच्या वेळी सूर्याचा उदय होत होता आणि त्यावेळी त्यांना वाटलं का लाल कलरचं काहीतरी फळ आकाशामध्ये येत आहे, वरती येत आहे. तर त्यांना ते फळ खाऊशे वाटलं. तर त्यांनी लगेच त्याच वेळी त्या फळाच्या दिशेने झेप मारली. आपण जे खाली तळं पाहिलं होतं. आता एक मिनटं, आपण मंदिराजवळ पोचलो आहे. राहिलेली थोडीशी कथा नंतर सांगतो. आता आपण मंदिराजवळ आलो आहे. हे आहे मंदिर, जन्मस्थान, बजरंगबलीचे जन्मस्थान. पहिले आपण पाय धुवून घेऊया. तर थोडंसं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये आपण आपले पाय धुवून घेऊया आणि नंतर मंदिरात दर्शनासाठी जाऊया. तर चला, आता आपण पाय धुतले, आपण आता दर्शनाला जाऊया. तर हे जे मंदिर आहे हे पाय अशा प्रकारे बाहेर आपल्या भगव्या पताका लावलेल्या आहेत. बाहेर काही मूर्ती आहे, त्रिशूळ आहे इथे आणि बजरंगबलीच्याच काही मूर्ती ठेवलेल्या आहेत, ध्वज लावलेला आहे. आणि आता हे सगळे भाविक भक्त सगळे दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. चला, आपण पण दर्शन करूया. घंटा वाजवली. चला, आता हे पाहिजे बाहेर बोर्डावर पण लिहिलेलं आहे अंजना माता. ही आहे अंजना मातेची मूर्त. म्हणजे जन्म झाल्याबरोबर बाळ जसं आपल्या आईच्या कुशीत असतं तशीच अंजना माता आणि बाल हनुमान म्हणजे जन्म झाल्याबरोबरचं लगेच बाळ हे अंजना मातेच्या पोटालाच बिलगलेलं आहे. हे स्पष्ट दिसते. पहा, हे आहेत वरती जो चेहरा आहे तो वरचा तो आहे अंजना मातेचा आणि खाली लगेच छोटं बाळ दिसतंय ते आहेत बजरंगबली. हे पहा, इथं स्पष्ट दिसतंय. बाहेर एक त्रिशूळ लावलेलं आहे. अशा प्रकारे जय बजरंगबली, बजरंगबली की जय, जय हनुमान.
दर्शन करून बाहेर आल्यानंतर हे अशा प्रकारचं छोटंसं मंदिर आहे. पर्वतावर 2च मंदिरं आहेत. एक खाली आपण एक मंदिर पाहिलं, ते खालचं मंदिर आणि हे वरचं एक मंदिर. आता इथे साईडला ह्या काही समाध्या आहेत. जे पुजारी महंत आत्तापर्यंत जे इथे पूजा करत होते त्यांच्याच ह्या समाध्या बहुतेक असाव्यात. पहा, आता आपण थोडंसं मंदिराचा परिसर पाहूया. भगव्या कलरचा रंग दिलेला आहे आणि हे फॉरेस्टच्या अखेरीत असल्यामुळे जास्त बांधकामाला परवानगी मिळत नाही, त्यामुळे छोटंच जुनं मंदिर आहे. पहा, आता इथं सुद्धा एक गाय आलेली आहे. पहा बरं कशी आली असं. आता आम्ही ज्या पायऱ्या चढून आलो ना, तर इतक्या उंच उंच पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यांवरून देखील ही गाय इथपर्यंत आलेली आहे. चला, आता दर्शन झालं. आता थोडासा भोजनाचा आनंद घेऊया. आम्ही तिथेच लगेच दर्शन झाल्यानंतर शेजारीच जे घरून डबे आणले होते ते डबे सोडून जेवणाचा आनंद घेतला. चला, आता आपण ते पहिलं एक स्टॉल दिसला होता त्या स्टॉलजवळ पुन्हा आलेलो आहे आणि धुकं जरा कमी झालेलं आहे. तर खालचा जो पठारी भाग आहे खालच्या मंदिराजवळचा तो पण आता स्पष्ट दिसत आहे आणि खाली त्र्यंबकेश्वरचा भाग देखील आता आपल्याला व्यवस्थित दिसायला लागलेला आहे. हे पहा, मगाशी सर्व धुकं होतं इथं, आता धुकं कमी झाल्यामुळे आता खालचा डोंगर, खालची गावं, खालचे शेततळे, काही बंधारे हे सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. थोडंफार धुकं आहे परंतु आता बऱ्यापैकी दिसतंय. आता ही आमची टीम, हा समर्थ, हा 2 नंबरला संतोष, योगेशजी, हे सूरजजी, हे सिद्धेशजी आणि मी. अशा प्रकारे आमची टीम सर्व मिळून आम्ही अंजनेरी पर्वतावर आलेलो आहोत. तर हा खालचा भाग दिसत आहे त्र्यंबकेश्वर. थोडंसं पुढं जाऊ नये म्हणून इथे देखील बॅरिकेडिंग केलेली आहे खाली. आणि पर्यटकांनी जिथे जिथे फॉरेस्ट विभागाने अशा प्रकारचे बॅरिकेडिंग केलेले आहे तिथे उगाच आगाऊपणा करायचा नसतो. मगाशी पहा, हे स्टॉल आपल्याला धुक्यामध्ये दिसत सुद्धा नव्हतं, आता धुकं कमी झाल्यामुळं किती स्पष्ट आणि सुंदर दिसत आहे. हे ते तळं, ते मगाशी राहिलेली कथा थोडीशी अर्धवट तळ्यावरून मला परत लक्षात आलं का जे फळ वरती आकाशात येत होतं, म्हणजे सूर्य देवता आकाशात येत होत्या, बजरंगबलींना वाटलं का ते फळ आहे, मग त्यांनी ते फळं खाण्यासाठी सूर्याकडे झेप घेतली. तेव्हा त्या झेप घेतल्यानंतर जो एक पाय त्यांचा जमिनीवर होता तो पायाच्या आकाराचंच हे तळं आहे आणि ते भाग खाली त्यांनी जमिनीला थोडासा दाब दिलेला आहे. तर त्या दाबामुळं त्या तळ्याचा आकारसुद्धा बजरंगबलीच्या पायासारखा आहे. म्हणजे त्यांनी विराट रूप प्राप्त केलं आणि नंतरच सूर्याकडं त्या फळाला धरण्यासाठी वरती उडी मारली आकाशाकडे आणि ते मग इंद्रदेवता त्यांना आश्रम मारलं आणि मग ते खाली बेशुद्ध पडले. ही कथा सर्वांना माहीतच आहे. पण ते तळं मात्र वरून पाहिलं ना बरोबर पंजाच्या आकाराचं दिसतं. आता पहा, हा एक नंदी इथं आलेला आहे. हा कसा आला असेल तर आता ते आपण तर काही सांगू शकत नाही. म्हणजे भगवंताची कृपा किती आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत तरी ह्या गायी, नंदी हे सर्व वरपर्यंत येतात, आरामशीर खाली येतात, वर जातात. मी त्या नंदीला हात लावायचा प्रयत्न केला तर मला त्याने हात लावून दिला नाही. आता हेच ते तळं आपण मागाशी खाली पाहिलं होतं बजरंगबलीच्या पायाच्या आकारात. म्हणजे किती प्रचंड मोठा पाय दिसतोय तो. एवढा मोठा पाय जर त्यांचा असेल तर ते लहान जन्म झाल्यानंतर त्यांनी जे अकराळ विक्राळ रूप प्राप्त केलं होतं ते किती मोठं असेल या तळ्याच्या आकारावरून आपल्या लक्षात येत आहे. पहा, किती पंजाच्या आकाराचंच बरोबर तळं आहे. हे त्र्यंबकेश्वर भागातील काही खालचे बंधारे दिसत आहेत. चला, आता आपण खाली उतरूया. येताना आम्हाला जे निसर्गाचा आनंद घेता आला नाही धुकं कमी झाल्यामुळे. आता हे जे लाल कलरचं दिसतंय तो आश्रम, मगाशी आपण बोर्ड वाचला तो आश्रमाचा भाग दिसतोय. तिथे तो आश्रम आहे आणि हे ते तळं दिसत आहे. तर आता आपण हळूहळू खाली उतरूया. आमची टीम पुढे गेली आहे, आम्ही नेमकं मागं राहिलो आहे. हा जो आश्रम आहे, आता सारखे फोन करतायत तर या लवकर खाली, या लवकर खाली, जास्त फोटो काढू नका, जास्त शूटिंग करू नका. आता हा ते आश्रमाजवळ असणारा हा स्टॉल आहे. तर आता आमचे कार्यकर्ते थोडे भुकावलेत तर थोडंसं नाश्ता म्हणून आपण मस्त कणीस भाजून घेऊया. पावसाचा
मारा वरतून आहे आणि अशा वातावरणात असं गरम गरम स्वीटकॉर्नचं कणीस खायला खूपच मजा येते. त्याला आपलं कणीस तयार झालं आणि आता कणीस खाल्ल्यानंतर आता खाली आल्यावर थोडीशी समाजसेवा पण करायलाच पाहिजे. आम्ही बरोबर काही आंब्याच्या कोई आणि काही बिया आणल्या होत्या. तर खालचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागं आपण आता थोडंसं बियांचं रोपण करूया. तर एक कोय लावली आणि ज्या बिया आणल्या होत्या त्या आपण आपल्या टाकून झाल्या आहेत. तर आता आपण वृक्षारोपण आपण काय करायचं, कुठंही फिरायला गेल्यानंतर या बिया आपण सोबत ठेवायच्या. चला आता आपण परत पठारावर आलोय आणि आपला दर्शन वगैरे सर्व झालंय. तर आता आपल्याला जर यायचं असेल तर नाशिकवरून त्र्यंबकेश्वर गाडी पकडायची आणि अंजनेरी फाट्यावर उतरायचं. त्र्यंबकेश्वरच्या अलीकडं 5 किलोमीटर अंजनेरी फाटा आहे आणि पुणे आणि मुंबईच्या लोकांनी नाशिकला यायचं. नाशिकवरून त्यांनी अंजनेरीकडे यायचं. असं हा आता मगाशी खूप धुकं होतं. आता वातावरण क्लिअर झालंय, किती छान दिसतंय. आपण ह्या इकडे गेलो होतो पहा, वरती लोक दिसत आहेत मुंगीसारखी बारीक बारीक छोटे छोटे. तर आपण नक्कीच या अंजनेरीच्या पर्वताला, हनुमानजींच्या जन्मस्थळाला नक्की भेट द्या. या प्रकारचा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवला आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.